काय झालं रे? काय ना बाबा, काय सांगू, पैशाने टेन्शन आहे बाबा. चल टेन्शन घ्यायला जी तू मावले आपलं चल. अरे काय म्हणतो, काय टेन्शन मध्ये आहे? पेशंट आहे दवाखान्यात. काय काळजी करू नका, आई तुझा भाऊ नाही. चला आपण हा, बरोबर बघूया, आहे, चला. चला, बघूया, बरोबर चला आहे, आपण चला. काय रे, काय झालं? काय झालंय काय समजना. आवाज नव्हतंय. आमोशापासून. होय, मग चल गाणगापूरला जाऊन या, सगळं बरं होतंय. नको नको. चल रे, जाऊन या, बरं होतंय सगळं आपलं. चल. काय झालं बाबा? तब्येत बरी वाटत ना. चल मग दवाखान्याला दाखवू. दवाखान्यात जाऊन आलो तरी बी काही कमी ना झाली. चल नर्सोबावाडीला जाऊ, कमी येतं. आता नको, राहू दे. नको, चल येते कमी. राहू दे आता. चल. मी डोलकर 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 दर्याचा राजा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. काय रे, काय झालं? काय नाही, गाडीचा हप्ता तटल्या, काय करायचं काय. काळजी करू नको, अक्कलकोटला जाऊया, सगळं व्यवस्थित होतंय. चल. मला इड्या सगळ्यांनी नाश्ता द्या. एक नंबर, मस्त.
आई राजा हो हरी कृपाळा दीन दयाळा सांग किती बंधू तू भवतारी दुःख निवारी स्वामी कृपा सिंधू ओढ तुझी रे स्वामी राया श्वास तुझा रे तुझीच काया तुझा विणा जगणे हे व्यर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 त्रिगुणात्मक त्रैरूपी मूर्ती तुझी देवा संकटी संरक्षी स्फूर्ती तुझी वात्सल्य मंगल छाया तुझी देवा आम्हावर आईची माया तुझी विश्वाचा करता तू दुःखाचा हरता तू सृष्टीचा अवघ्या तू पालनहार आश्रय दाता तू भीतांचा भ्राता तू ये रे देवा लाव नौका तू पार जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी वाट वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी शांत माया मूर्ती पहाट सारखी शांत माया मूर्ती पहाट सारखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा
पैशाची अडचणी मला सुटली बाबा. तुझं ऐकलं म्हणून बरं झालं. त्यात माझं काय नाही रे, तू माऊलीची कृती आहे. बरोबर. रामकृष्ण रामकृष्ण. तर काय झालं पेशंट आहे का नाही तब्येत व्यवस्थित? हाय आता बरा हाय. काय व्यवस्थित आता? हाय व्यवस्थित आहे. तुमचं ऐकलं म्हणून बरं झालं. माझं काय ऐकतो साई तुळजा भवानीची कृपा. भाऊ बरं आहे का आता? हाय, बरं वाटते. तुझं ऐकलं बरं झालं, बरं वाटते आता. माझं काय नाही रे, सगळं गुरु दत्तांची कृपा. श्री गुरुदेव दत्त. अरे भावा, तब्येत कशी आहे आता तुझी? हाय बरं आहे आता, मस्त आहे. तुझं ऐकून आलो म्हणून बरं झालं. माझं यात काय नाही भावा, दत्तांची कृपा आहे म्हणून झालं. श्री गुरुदेव दत्त. बरं झालं भावा, हप्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. होय काय? हे सगळं तुझ्यामुळे. माझं काय नाही रे, ही सगळी स्वामी महाराजांची कृपा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपण आता व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये आपल्या दैनंदिन जीवनात ज्या ज्या अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात त्या चित्रित करून त्यावर कोणत्या प्रकारे उपाय आणि काय कोणत्या मार्गे जावं यासाठी तो आपल्याला मार्गदर्शक नक्की ठरेल. यासाठी आपण अध्यात्माची कास धरली पाहिजे हा त्यातील मध्य विचार आहे आणि जो सर्वांगीण हिताचा विचार आहे. अध्यात्माच्या या मार्गाद्वारे आपण अनेक संकटावर मात करू शकतो. आजच्या धावपळीच्या व विज्ञानाच्या युगामध्ये अनेकांच्या आयुष्यात अनेक चमत्कार घडत आहेत आणि काहींच्या जे नास्तिक आहेत त्यांना पुढला मार्ग दिसत नाही आहे. प्रत्येकाने स्वतःच्या भक्तीवर श्रद्धापूर्वक, स्वतःच्या ईश्वरावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवावा. दुसरे करत असलेल्या भक्तीची व त्यांच्या मार्गाची पिंगलना अवहेलना न करता त्यावर मार्गस्थ व्हावे ही सर्वांना नम्र विनंती आहे. मला खात्री आहे सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा जास्तीत जास्त जणांना शेअर करून सहकार्य करावे. धन्यवाद. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकारे सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. चालावी वाट चाला